राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा केली असून सोलापूर विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा केली असून सोलापूर विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। या निवडणुकीत मतदारांकडून बॅलेट पेपरवर पसंती क्रमानुसार मतदान घेतले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। जिल्हाधिकारी म्हणाले की विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 25 मे ते 1 जून दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे। निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नाव राज्यातील कोणत्याही मतदारसंघाच्या मतदार यादीत असणे आवश्यक असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतील मतदाराचा सूचक म्हणून समावेश असणे बंधनकारक राहणार आहे। प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी 2 जून रोजी करण्यात येणार असून 4 जून पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत असेल। 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 22 जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 68, महानगरपालिकेचे 111 आणि नगर परिषदांचे 426 असे एकूण 616 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदानासाठी प्रत्येक प्रांताधिकारी कार्यालयात एकूण 6 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधानसभाच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक 18 मे 2026 पासून लागू झालेली आहेत। याचे टाइम टेबल खालीलप्रमाणे आहेत, म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन 25 मे 2026 मध्ये होईल। त्यानंतर 1 जून पर्यंत नॅशनल हॉलिडे वगळून नॉमिनेशन स्वीकार करण्यात येईल आणि स्वीकार करण्याचे ठिकाण आमच्या जिल्हाधिकारी चॅम्बर असणार आहेत आणि स्वीकार करण्याचे वेळ सकाळी 11 पासून संध्याकाळी 3 पर्यंत स्वीकार करण्यात येईल। त्यानंतर 2 जून 2026 मध्ये याचा नॉमिनेशन स्क्रुटिनी होईल। त्यानंतर 4 जून 2026 पर्यंत विड्रॉ कोणाचा करायचा असेल तर विड्रॉ करू शकतात आणि मतदान करण्याची तारीख आहे 18 जून 2026 आहेत आणि मतदान करण्याचा वेळ सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 4 वाजतापर्यंत आहेत आणि मतमोजणी होणार आहे 22 तारीखला। आमच्या आतापर्यंत प्लॅनिंग मध्ये निवडणूक आमच्या नियोजन भवन मध्ये आम्ही मतमोजणी करण्याचे आम्ही ठरवलेली आहेत आणि हा पूर्ण प्रक्रिया 25 जून 2026 पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे। मी स्वतः रिटर्निंग ऑफिसर असणार आहेत। टोटल 616 मतदार आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि 18 मे 2026 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये FST, SST, VST असं 3 टीम आम्ही केलेली आहेत। विधान परिषदच्या मतदान आहेत। या विधान परिषदच्या मतदान असल्यामुळे याच्यामध्ये प्रेफरन्शियल वोटिंग आहे, ते पसंती क्रमांक वोटिंग आहे, त्यामुळे EVM मशीन्स याच्यामध्ये नाही आहे।